आणि विशेषतः रोहित पवार यांना आत्ता जे काही 2-3 दिवसात बोलवलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेलं दिसतंय त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं हे दिसतंय. त्यांच्यावरचा आरोप काय? त्यांच्यावरचा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर कारखाना, तो साखर कारखाना विकायला कोणी काढला? सरकारने आणि बँकेने. आणि तिथं टेंडर मागवल्याच्यानंतर त्यांचं टेंडर काय 50-54 काहीतरी कोटीचं हायेस्ट होतं आणि त्या हायेस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली. आता तुम्ही सर्वांच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर निम्म्यापेक्षा जास्त कारखाने हे 25 कोटीच्या आत विकलेले आहेत. म्हणजे 25 कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केलेली नाही आणि 54 कोटीमध्ये जिथं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली. याचा अर्थ स्वच्छ आहे की हा जाणीवमधून एखाद्या दुसऱ्या सार्वजनिक जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं, नवीन कसं करायचं, दहशत कशी निर्माण करायची याच्याबद्दलची ही पावले आहेत. आणि म्हणून ह्या एजन्सी विशेषतः ईडी आणि त्यासंबंधी या सगळ्या इलेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचं जाणीवपूर्वक पावले टाकलेली दिसतात.